ठाकरे संपले, शिवसेना संपली अशी आवई उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडून मुंबई महापालिकेत ठाकरे पुन्हा ठासून आले आणि भाजपनंतर मुंबईमध्ये नंबर 2 चा पक्षही बनले आहेत. म्हणजे राखेतून आभाळात उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखीच ठाकरेंची झेपही यावेळी महत्वाची मानावी लागेल. कारण काहीही हाती नसताना, पक्ष फोडलेला असताना, चिन्ह चोरलेलं असताना, आमदार नगरसेवक विकत घेतलेले असताना, अगदी चारही बाजूंना कोंडीत पकडले गेलेले असतानाही ठाकरे लढले, ठाकरे नडले आणि ठाकरे भिडले सुद्धा. मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेच्या उन्मादासमोर ठाकरे उभे ठाकले, सत्तेच्या माजासमोर ठाकरे उभे ठाकले, पैशाच्या अफाट रेट्यासमोर ठाकरे उभे ठाकले आणि निवडणूक आयोगाच्या छलकपटासमोरही ठाकरे उभे ठाकले. परिणामी भाजपचा उधळलेला वारू ठाकरेंनी 89 जागांवरतीच रोखला आणि गद्दारीचा शिक्का कपाळावर मारून फिरणाऱ्या एकनाथ शिंदेचा टांगाही 29 जागांवरतीच पलटी केला. तर आपल्या निष्ठावंत शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणसाच्या बळावरती ठाकरेंनी 71 जागाही ठासून जिंकून आणल्या आणि मुंबईमध्ये ठाकरेंनी पुन्हा शून्यातून उभारी घेतली. म्हणजे भलेही मुंबई महापालिकेतली 25 वर्षांची सत्ता गेली, मात्र ठाकरेंनी मुंबई आणि मराठी अस्मिता राखली. त्यामुळेच तर ठाकरेंनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबई आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून लढलेली ही निवडणूक आणि पैशाच्या बळावरती सत्तेत येणाऱ्या भाजप शिंदेसमोर ठाकरेंनी कमावलेल्या 71 जागांचं यश अधिक मोठं आणि खणखणीत आहे. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड का संपला नाही आणि ठाकरेंना संपवायला निघालेला भाजप विजयी होऊनही मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य का मिळवू शकला नाही हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा. मुंबईमध्ये 227 पैकी भाजपला 89, शिंदेच्या शिवसेनेला 29, ठाकरेंच्या शिवसेनेला 65, मनसेला 6, काँग्रेसला 24, MIM-ला 8, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील याच विजयाला भाजपचा महाविजय असल्याचा दावा करतायत. पण आकडे तसे सांगतायत का? तर नाही. म्हणजे 2017 साली मुंबईमध्ये भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या आणि आता 89 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे इतका पैसा ओतून, सत्तेचा दुरुपयोग करून, मराठी अमराठी मतांचं ध्रुवीकरण करून, अमराठी लोकांचे तळवे चाटून अगदी मुंबई जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करून देखील 2017च्या तुलनेत भाजपला यंदा फक्त 7च जागा वाढवता आल्या. याचा अर्थ भाजपनं मुंबईमध्ये महाविजय मिळवलाय का? तर नाही. कारण भाजपला मुंबईमध्ये कोणताही नवा मतदार जोडता आलेला नाहीये. मराठी मतदारांनी देखील भाजपला मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेलं नाहीये. फक्त अमराठी मतदारांच्या एकगट्टा मतांवरती भाजपला मुंबईमध्ये हा विजय मिळवता आलाय. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये भाजपची सत्ता आणि भाजपचा महापौर हा फक्त एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळेच होऊ शकणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गद्दारीमुळेच मुंबईमध्ये मराठी मतांचं विभाजन झालं, ज्यामुळे शिंदेंना मुंबईमध्ये 29 जागा जिंकता आल्या. सोप्या भाषेत सांगायचं तर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मराठी मतं फोडून शिंदे सेनेने 29 जागा मिळवल्या नसत्या तर भाजपला मुंबईमध्ये सत्ता स्थापन करता आलीच नसती. आणि हेच भाजपच्या निवडणुकी आधीच्या सर्व इंटरनल सर्व्हेतून देखील स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच इतर महापालिकांमध्ये शिंदेंना लाताडणाऱ्या, शिंदेविरोधात कुरघोड्या करणाऱ्या भाजपनं मुंबईत मात्र शिंदेंना गोंचारलं. अगदी शिंदेंना 90 जागाही दिल्या आणि याच माध्यमातून भाजपनं मुंबईमध्ये ठाकरेंच्या पराभवाचा डावही साधला. आता मुंबईमध्ये ठाकरेंचा विचार केल्यास 2017च्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 19 जागा कमी मिळाल्या आहेत. म्हणजे 2017ला उद्धव ठाकरेंना 84 जागा जिंकता आल्या होत्या, मात्र आता 65 जागा मिळाल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ठाकरेंची शिवसेना फोडून त्यांच्या आधीचे 84 पैकी 57 नगरसेवक शिंदे आणि भाजपनं चोरून आत्ताच्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करून अगदी अफाट पैसा वाटून मतदारांना मिक्सर, फ्रीज सारखे गिफ्ट देऊन देखील ठाकरेंना संपवता न येणं आणि उद्धव ठाकरेंनी 65 जागा जिंकणं हाच त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. आता जर फक्त मुंबईतील मराठी मतांचा विचार केला तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांचा आकडा एकत्र केल्यास तो 65 + 29 + 6
असा एकूण 100 होतो. म्हणजे मुंबईमध्ये थेट मराठी मतांच्या जीवावरती 100 जागा निवडून आल्या आहेत. म्हणजे मराठी मतांच्या राजकारणाची मुंबईतील स्पेस आजही कायम आहे, पण ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागली गेली आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊनही ही मराठी मतांची विभागणी त्यांना थांबवता आली नाही. म्हणूनच ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका गेली आहे, हेही तितकंच कटू सत्य आहे. त्यात काँग्रेस, MIM, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षामुळे मुंबईमध्ये मुस्लिम मतं विभागली गेली. जशी लोकसभा आणि विधानसभेमध्ये मुस्लिम मतं ठाकरेंकडे वळाली होती, तशी मुंबई महापालिका निवडणुकीत वळाली नाहीत आणि त्याचाही ठाकरेंना मोठा फटका बसला. आता ठाकरेंकडून मुंबई महापालिकेतील सत्ता गेली असली तरी मराठी माणसाचा लढा खंबीरपणे सुरू ठेवण्यासाठी ठाकरेंना सक्षम विरोधी पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलंय. म्हणजे उद्धव ठाकरेंचे 65 आणि राज ठाकरेंचे 6 असे एकूण 71 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये मराठी माणसासाठी सक्षमपणे काम करू शकतात, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढू शकतात. त्यात काँग्रेसचे 24 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक असे विरोधी पक्षांचे एकूण 96 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये विरोधी बाकांवर बसणार आहेत. या व्यतिरिक्त MIM चे 8 आणि सपाचे 2 नगरसेवकही आहेतच. त्यामुळे कायम विरोधकांचा आवाज दाबण्याचा किंवा विरोधकच संपवण्याचा भाजपचा प्रयत्न मुंबईत तरी अपयशी ठरल्याचंच पाहायला मिळतंय. आता फक्त एकच अपेक्षा आहे की हेच विरोधी पक्षांचे नगरसेवक भाजपच्या प्रलोभनांना न भूलता न फुटता त्या त्या पक्षांकडे टिकतील आणि मुंबईकरांच्या प्रश्नावर, मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांचा आवाज बनून संघर्ष करतील. आता पक्षनिहाय आढावा घ्यायचा झाल्यास दोन्ही ठाकरे बंधूंपैकी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची कामगिरी ही अधिक प्रभावी राहिली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात मनसेची मतं चांगल्या प्रकारे ट्रान्सफर झाली आहेत असंच दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले. या उलट मनसेबाबत बोलायचं झाल्यास दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असताना देखील मनसेला मात्र अपेक्षे इतकं यश मिळालेलं नाहीये. म्हणजे किमान मनसेला 2 डिजिट जागा मिळण्याची अपेक्षा होती, पण तसं काही झालेलं नाहीये. उलट 2017च्या तुलनेत मनसेला 1 जागा कमीच मिळाली आहे. आता हे का घडलं? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं मनसे उमेदवारांना ट्रान्सफर झाली आहेत की नाही? नसतील तर का ट्रान्सफर झाली नाहीत? की मनसेचे उमेदवार तुलनेनं तितके सक्षम नव्हते का? की राज ठाकरेंचं ग्राउंडवरचं केडर आता शिल्लक राहिलेलं नाहीये का? की ठाकरेंच्या शिवसेनेची मतं मनसेऐवजी सहजरित्या शिंदेच्या शिवसेनेकडे वळाली? याचाही अभ्यास आता मनसेला करावा लागेल. यानंतर भाजपच्या कामगिरीचा विचार केल्यास भाजपला मराठी लोकांनी नाकारलंय हेच या निकालातून स्पष्ट होतंय. म्हणजे उत्तर भारतीय लोकांचं लांगुल चालन करून, गुजराती मारवाडी भैयांची मतं एकगट्टा करून भाजपला या 89 जागा जिंकता आल्या. पण जर मराठी मतांची साथ भाजपला मिळाली असती तर भाजपला मुंबईत स्पष्ट बहुमतासह एकहाती सत्ता मिळवता आली असती. पण तसं झालेलं नाहीये. शिंदेच्या शिवसेनेनं फोडलेल्या मराठी मतांमुळेच महायुतीला काटावरचं बहुमत मिळालेलं आहे. त्यात मुंबईतील साऊथ इंडियन लोकांचा विचार केल्यास हे साऊथ इंडियन लोकही भाजपसोबत गेलेले नाहीत. या उलट साऊथ इंडियन लोकांनी काँग्रेसच्या पंजाला साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. कारण सायन, माटुंगा, धारावी या भागामध्ये जिथे साऊथ इंडियन लोक जास्त आहेत त्या भागांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. म्हणजे मुंबईतील साऊथ इंडियन लोकांनी देखील भाजपला नाकारलेलं आहे. आता मुंबईमध्ये शिंदे सेनेचं काय झालं तर मुंबईमध्ये मराठी मतं फोडून ठाकरेंना पराभूत करण्यापलीकडे शिंदेंना दुसरी किंमत नाहीये. भाजप शिंदेंना फक्त ठाकरे आणि शिवसेना संपवण्यासाठीच वापरतय आणि सत्तेसाठी लाचार शिंदे स्वतःला वापरूही देत आहेत. भाजपनं शिंदेंना मुंबईमध्ये 90 जागा दिल्या, सर्व ताकद दिली, मात्र मुंबईत शिंदे मोठी कमाल करू शकले नाहीत. म्हणजे आधीच ठाकरेंच्या फोडलेल्या 57 नगरसेवकांपैकी 54 नगरसेवक शिंदेसोबत होते, मात्र त्यातील निम्म्या नगरसेवकांचा पराभव झालाय. अगदी शिंदे सेनेला 29 जागाच मिळवता आल्यात. मात्र एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे गद्दारीचा शिक्का कपाळावर कोरलेल्या एकनाथ शिंदेंनी मराठी मतांची फाटाफूट करून मराठी माणसाची मुंबई भाजपला बहाल केली आहे. आता काँग्रेसचा विचार केल्यास मुंबईमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा कर्मदरिद्री पक्ष ठरलाय. म्हणजे जर काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला नसता आणि मविया संपवली नसती तर मुंबईचा निकाल आज वेगळाच असता. काँग्रेसनं दोन्ही ठाकरे बंधूंसह एकत्रित निवडणूक लढवली असती
तर मुंबईवरती आज मवियाची सत्ता असती. बरं, उत्तर भारतीय मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने ठाकरेंसोबत युती केली नाही. पण याच उत्तर भारतीय मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं का? तर नाही. उत्तर भारतीय मतदार हा आधीच काँग्रेसपासून दूर गेलाय हे समजून घेण्या इतकी अक्कलही मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाही. बरं, काँग्रेसच्या निवडून आलेल्या 24 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक मुस्लिम आहेत. म्हणजे मुस्लिम मतांवरतीच काँग्रेसची मदार असल्याचं दिसतंय. पण हीच मुस्लिम मतं ठाकरेंसोबत जाऊनही काँग्रेसला एकगट्टा ठेवण्याचा प्रयत्न करता आला असता, ज्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे दोघांनाही फायदा झाला असता. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे वेगवेगळे लढल्यानं मुंबईतील 30 ते 32 जागांवरती दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा निसट्टा पराभव झालाय. म्हणजे या 30 ते 32 जागा वाढल्या असत्या तर मुंबईतील आजचं चित्र वेगळं असतं. पण आता जे व्हायचंय ते होऊन गेलंय, त्यामुळे जर तरला काही अर्थ नाही. मुंबई महापालिकेत आता भाजप आणि शिंदे सेना सत्तेवर असणार आहे. अशा वेळी मुंबईमध्ये मोहित कंबोज, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा सारख्या असंख्य अमराठी दलालांची मुजोरी वाढेल. अदानी सारखा उद्योगपती अख्खी मुंबई गिळण्याचा प्रयत्न करेल. मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी अस्मिता पूर्णतः पुसून टाकण्याचा प्रयत्न होईल. अशा वेळी पुन्हा एकदा मराठी माणसाला एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. कारण मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई अजून संपलेली नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या विषयावरची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.